नमस्कार. ओळखलत का मला? मी दत्तात्रय बाबूराव हरपळे, अर्थात आपला बाळासाहेब हरपळे. कदाचित नव्या पिढीला माझा आवाज ओळखीचा वाटत नसेल, कारण 20 वर्ष झाले आपला ना कुठला संवाद ना भेट. माझ्या कुटुंबापेक्षा जास्त जीव ज्या गावावर लावला त्या फुरसुंगीच्या गावकऱ्यांपासून मला असं अवेळी निघून जावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण जे नियतीच्या मनात होतं तेच झालं आणि मला आपल्या सर्वांचा निरोप घ्यावा लागला. आपल्या फुरसुंगी गावाचं उपसरपंच पद, पंचायत समिती सदस्य पद ही सगळी पदं भूषवताना मी ना कुठला बडेजाव केला ना कधी या पदांचा उपभोग घेतला. फुरसुंगीतलं प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब मानून मी गावची सेवा केली. गावातील मुलांना रोजगार मिळावा म्हणून सुमारे 1 लाख लिटर दुग्ध उत्पादन क्षमतेचा प्रकल्प बांधण्याचा आपला संकल्प होता. दुर्दैवानं हे काम प्रगतीपथावर असताना अचानक मला आपल्यातून जावं लागलं. परिसरात नव्याने कंपन्या येण्यासाठी प्रयत्न केले. तेथे स्थानिक मुलांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न असो की गावातील एखाद्या कुटुंबावरील संकटात त्यांची साथ देणं असो, गावातील प्रत्येक कुटुंबात सर्वांना रोजगार मिळावा, सर्व गावकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा यासाठी मी प्रयत्न केले. माझे वडील स्वर्गीय बाबूराव हरपळे पाटील हे आपले फुरसुंगी गावाचे शिल्पकार होते. त्यांच्या नावाला साजेचं काम मी आयुष्यभर केलं. माझ्या अकाली निधनाचा धक्का बसल्याने माझे कुटुंब राजकीय जीवनापासून लांब होते, पण सामाजिक कामात सक्रिय राहत त्यांनी माझा वारसा समर्थपणे चालवला. परंतु आता आपल्या गावची ग्रामपंचायत ही नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर मात्र माझ्या पत्नीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या निधनानंतर ही पहिलीच अशी निवडणूक आहे की माझं कुटुंब या निवडणुकीला सामोरं जात आहे. आजवर आपल्या कुटुंबासाठी मी शक्य असेल ते सर्व काही केलं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतील. आजवरच्या सेवेत मी आपल्याला कधीही काहीच मागितलेलं नाही. अगदी निस्वार्थपणे आपली सेवा केली, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. परंतु आज माझी आपल्याला एक मागणी आहे. माझ्या निधनानंतर पहिल्यांदा जेव्हा माझ्या कुटुंबातील कोणी निवडणुकीसाठी उभे आहे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझी पत्नी राखी दत्तात्रय हरपळे हिला आपण आशीर्वाद द्यावे. ज्यांना ज्यांना मी आयुष्यात मदत केली त्यांनी या निवडणुकीत तिला पूर्णपणे मदत करावी. ही निवडणूक आपण सर्वांनी हातात घेऊन आमच्या कुटुंबावर गुलाल टाकावा, यासाठी मदत करावी. हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली राहील. आपलाच बाळासाहेब हरपळे पाटील. तू ऐकली गाराणी सदैव देवा